मी खरं म्हणजे नाशिकमध्ये विशेषतः जे आहे रस्त्याचे काही मोठे प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत, खड्डे वगैरे, आणि त्यातून 4-5 लोकांचा जो आहे मृत्यू झाला आणि म्हणून जरा नाशिकमध्ये या संदर्भामध्ये बरंचसं काही बोललं जात आहे. पण याचा अर्थ जो आहे, छगन भुजबळ यांना पालकमंत्री करावा असं नाही, तर आहे त्यांच्याकडून व्यवस्थित काम करून घेणं हा मुद्दा आहे. अर्थात ज्यांनी हे बोर्ड्स लावलेले आहेत, फ्लेक्स लावलेले आहे, त्यांच्याकडे मी नापसंती व्यक्त केलेली आहे आणि ताबडतोब ते फ्लेक्स जे आहेत माझ्या नावाचे ते काढायला सांगितलेले आहेत. या निमित्ताने एक महत्त्वाची गोष्ट अधोरेखित होते आहे की पालकमंत्री म्हणून शहरात जे काम करणं आहे ते त्यामुळे होत नाही का, पालकमंत्री नसल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत का? असं आहे की मी त्याच्यावर अधिक बोलणं काही बरोबर वाटत नाही, पण नाशिक जिल्ह्यामध्ये शहरामध्ये निश्चितपणे काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. म्हणून तर आपण सुद्धा जे आहेत मीडिया सारखं दाखवत असते, पण आणि मी सुद्धा त्याच्या संदर्भामध्ये बरंचसं बोललो. आता या संदर्भामध्ये जे कुंभमेळ्याचं जे प्राधिकरण आहे त्याचे प्रमुख आहेत, महानगरपालिका आयुक्त आहेत, या सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि जर आता पाऊस जर उघडला की ताबडतोब जे आहे खड्डे वगैरे भरून ॲक्सिडेंट होणार नाही तेवढं पाहिलं पाहिजे. मी तर नेहमी म्हणतो की तुम्हाला जर रस्त्याचं काम करायचं असेल तर 2 भाग, एक जाणारा आणि एक येणारा. तर जिथं काम करायचं एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला जे आहेत खड्डे वगैरे असता कामा नये, म्हणजे जी आहे वाहतूक जी आहे ती सुरळीत चालेल. पण इकडे खोदून ठेवलेलं आहे आणि इकडे खड्डे आहेत, मग अडचण निर्माण होते आणि मग ट्रॅफिक जॅम, ॲक्सिडेंट्स या सगळ्या होत्या. त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे सगळ्यांनी. भुजबळ साहेब यांना कुंभमेळ्याचं काम आणि दुसरीकडे खड्डे हे होणारे अपघात पाहता कुठेतरी पालकमंत्री नाही आहे. तुम्ही 5-6 मंत्री खरं तर नाशिकमधून येते, मालेगावमध्ये दादा भुसे असेल, तुम्ही आहात, असे मंत्री पण बरेच आहेत, तरी पण नाशिककडे दुर्लक्ष होतं असं म्हणायचं का? मला नाही त्याचं काय उत्तर देता येणार. काय मी जे बोललो ते तेवढं आहे की नाशिकमध्ये जे आहेत सर्व संबंधित अधिकारी आहेत, आणखीन जे कोणी असतील कारभारी, त्यांनी जास्त लक्ष देण्याची गरज मला वाटते. हे पण कुंभमेळ्याच्या कामाच्या बाबतीत तुमच्याशी किंवा इतर जिल्हा नेत्यांशी समन्वय होत नाही म्हणून या स्वरूपातली नाराजी आहे ना? माझी काही नाराजी नाही आहे. माझी नाराजी एवढीच आहे की ते खड्डे जे झालेले आहेत त्यातून जे काही 4-5 मृत्यू झालेले आहेत, त्यातून नगरसेवक, आमदार, महापौर सगळेच त्रस्त आहेत. त्यांचं म्हणणं की आमचं कोण ऐकत नाही. त्यामुळे मी त्या संदर्भामध्ये बोललो की लोकप्रतिनिधींना जे आहेत विश्वासात घेऊन त्यांच्या मतदारसंघामध्ये ज्या काही अडचणी असतील रस्त्याच्या वगैरेच्या, त्या आपण सोडवायला पाहिजेत. तुम्ही तुमचं म्हणणं नेमकं कुणापर्यंत मांडलंय? म्हणजे तुमच्या पक्षाचे प्रमुख सुनीत राऊत आहेत त्यांच्यापर्यंत गेलेला आहात की राज्य? मी काही म्हणणं मांडलं नाही. मी फक्त खड्ड्यांकडे जे आहे त्यांचं खड्ड्याच्या संदर्भामध्ये म्हणणं मांडलेलं आहे. विजय वडेट्टीवार आजपासून खरं तर आहे ते ओबीसी मंडल यात्रा आहे ते सुरू करतात, कसं बघतात? कारण की गेल्या काही दिवसांपासून हा प्रश्न ओबीसीचा वारंवार पुढे येताना पाहायला मिळतो. ओबीसीची स्वतंत्र जनगणना व्हावी, लोकसंख्येच्या प्रमाणात नाही, असं आहे की ओबीसी जनगणना व्हावी, इथं आमची सुद्धा मागणी आहे. म्हणजे महात्मा फुले समता परिषद आम्ही 1991 पासून ही मागणी करतो आहोत आणि मोदी साहेबांनी पण ते कबूल केलं की आम्ही ही जातगणना जी आहे ओबीसीसाठी करणार आहोत. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यामध्ये ते काम होणार आहे. परंतु एक सामाजिक काम म्हणून सतत जे आहे विरोधी पक्ष नेते असतील किंवा इतर आहे, त्यांचं काम आहे की या गोष्टीला जे आहे उजाळा देणं आणि ही गोष्ट जी आहे राज्यकर्त्यांच्या समोर आणणं, लोकांच्या समोर आणणं. माझा काय त्याला विरोध नाही, परंतु ते काम होणार असं प्रधानमंत्री महोदयांनी मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे. तुम्ही स्वतः समर्थन आहे का? तुम्ही स्वतः सहभागी व्हाल का? तर तुम्हाला निमंत्रण आलं तर? मला काही निमंत्रण जर झालं तर या हायपोथेटिकल प्रश्नांना मी नाही उत्तर देऊ शकत. पण दुसरा एक वेगळा प्रश्न होता, नाशिकचे पालकमंत्री म्हणून
तुमची नियुक्ती करावी अशी राष्ट्रवादीकडून ते झालं मी आलेली आहे. ते आधी- बोर्ड मी ज्यांनी ते बोर्ड लावले त्यांच्याकडे नापसंती व्यक्त केलेली आहे आणि ते बोर्ड ताबडतोब काढायला पण सांगितले. सातत्याने हा वाद समोर येतो म्हणजे नाही आपल्या काय वाद पक्षाकडून बीत मागणी नाही केली देत. जाते, ते शिवसेनेकडून वाद तुम्ही मागणी वाढवता, केली. आमच्याकडे काय वाद नाही. कोण मग म्हणाला तुम्हाला सांग कधी कधी वाद झाला याच्यावर नियुक्ती का थांबली आहे मग पालकमंत्री? ते मला काही माहीत नाही आहे. साहेब, आंतरधर्मीय जो विधेयक आहे कायदा आहे तो हा? राज्यात आता सुरू झालेला आहे. तर धर्म स्वातंत्र्य कायदा धर्मीय विवाह धर्म स्वातंत्र्य विधेयक जे आहे ते मंजूर झालं होतं आणि तो कायदा ते इम्प्लिमेंट अंमलबजावणी त्याची होतीये. या कायद्याला प्रकाश आंबेडकरांचा विरोध आहे. त्यांचं म्हणणं आहे की आईचा धर्म लागू होणं हे रास्त नाही आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे परत एकदा सामाजिक यातला तणाव जो आहे धार्मिक तो वाढवण्याचा प्रयत्न केला जातो आणि याबाबत हायकोर्टात जाऊ पाहत आहेत अनेक जण. तुमचं काय मत आहे सगळ्या पूर्ण कायद्यासंदर्भात? नाही मी हा पूर्णपणे काही तो कायदा वाचलेला नाही. वर्तमानपत्रात म्हणून आलं तेवढं मी वाचलेलं नक्की. परंतु हे मत असू शकतं. नाही तर काय आता आम्हाला सुद्धा सगळ्यांनी सांगितलेलं ना की आईचं नाव वडिलांचं नाव म्हणजे हे सगळे मंत्र्यांच्या बोर्डवर आपण तसं पाहतो आहोत. तर ती मागणी पुढे येऊ शकते. परंतु पुढे मग संसद जे आहेत आणि काय नाहीतर आपलं सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण जाऊन त्याच्यामध्ये योग्य ते निर्णय होईल. याच्यामध्येच फक्त जोडून विचारतो की नवीन कायद्याने जी तरतूद केलेली आहे की धर्मांतर केलं जातं महिलांचं, भाजपने आरोप केलेले होते, मोठ्या प्रमाणात धर्मांतर होतंय महिलांचं, लव जिहादचा आरोप केला होता. त्यामुळे आईचा जो धर्म आहे तो पाल्याला लावण्यात यावा, याला आता आंबेडकर विरोध करतायत. तर आपली भूमिका काय की आईचा धर्म आपल्याला लावणं योग्य आहे? असं आहे ना की हे जे केलेलं आहे हे जे करता आहे त्या फोरमवर बोलायला पाहिजे ना. कारण मी जर या खुर्चीत बसलो असेल मंत्री म्हणून तर मी किती बाहेर असं बोलू शकतो या गोष्टीवर, माझं स्वतंत्र मत मांडू शकतो. जो फोरम असेल हे कायदा बनवणार तिथे ह्या गोष्टी ज्या आहेत मांडता येतील. गेल्या काही दिवसांतून राजकारणातून निवृत्त घेण्यासंदर्भामध्ये वेगवेगळ्या नेत्यांची वक्तव्य येतात. काल देखील पंकजा मुंडेंचं वक्तव्य आलं की आता राजकारणातून निवृत्ती घेण्याची वेळ आलेली आहे. मला काही कल्पना नाही त्या असं का म्हणाल्या, परंतु असं का त्या त्रस्त झालेले आहेत हे पाहावं लागेल. आणि मला असं वाटतं की त्यांच्या ह्या जे काही ते म्हणाले त्याच्यामध्ये मुख्यमंत्री लक्ष घालतील काय अडचणी असतील तर. जसं पंकजा मुंडे म्हणाल्या तसंच काल धनंजय मुंडे सुद्धा म्हणताना दिसले की जी काही सध्याची परिस्थिती आहे जातीपातीचं राजकारण, धर्माचं राजकारण हे इतकं वाढलेलं आहे की हे पाहता राजकारणात राहावं किंवा राहू नये किंवा निवृत्ती घ्यावी या संदर्भात मी विचार करतोय. ठीक आहे हे त्यांचं म्हणणं आहे आणि ते काही अंश काही खोटं आहे असं सुद्धा म्हणता येणार नाही. पण मग त्याच्यापासून आपण पळून जाता कामा नये. त्याच्यात राहून ही जी व्यवस्था आहे ती कशी सुधारेल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. तर जातीचं राजकारण वाढले म्हणून हे सगळं त्रस्त कसं म्हणायचं? तो उत्तर दिलं आहे मी. आज ना उद्या माझा पुतण्या देशाचा पंतप्रधान होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काका यांनी म्हटले आहे. असं आहे की अनेक शुभेच्छा देणारे असतात, आमच्यासारखे असतात, त्यांच्या काकासारखे असतात. पण मला असं वाटतं की ज्यांना खरोखरच असं वाटतं ते व्हावं त्याने ह्या गोष्टी अजिबात बोलू नयेत. ह्या गोष्टी बोलल्यानंतर उलट जे होणार त्याचं नुकसान होतं. त्यामुळे त्याबद्दल काही चर्चा न करणं, व्हायचं असेल तर होतील, अर्थात झाल्या तर ते उत्तमच होतील. परंतु त्यावर आम्ही काही बोलणं किंवा इतरांनी कोणी काही बोलणं म्हणजे त्यांच्या वाटेमध्ये थोडेसे जे अडथळे निर्माण केल्यासारखं होतं. नाना पटोलेंसारखे नेत्यांचे पाय धुण्याचे व्हिडिओ याच्यावर आता खूप जोरदार टीका सध्या सर्व राजकीय पक्षांना होती. सगळ्या राजकीय नेत्यांनी या संदर्भात काय मत मांडायला हवं, म्हणजे असं स्वरूपाचं कृत्य करणं कितपत त्रास आहे? आता मला सुद्धा काही लोक आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी जे आहेत फुलं घेऊन आले पाया पडलं, ठीक आहे. आता लोकांची ती भावना आहे गुरुपौर्णिमा आणि मग एखाद्याला आपलं आयकॉन मांडलं तर त्या ठिकाणी जाणं त्यांना फुलं देणं. परंतु आता हे पाय धुणं, पाद्यपूजा वगैरे वगैरे याच्याबद्दल काही म्हणजे काही बोलू शकत नाही. नाशिक पुणे रेल्वे मार्गाचा विषय अनेक वर्ष पेंडिंग आहे. त्यासाठी पुरेसा निधी मिळणं अपेक्षित आहे, तोही होत नाहीये. कुठचा?
नाशिक पुणे रेल्वे मार्गासंदर्भातला नाशिक पुणे नाशिक पुणे आणि ऑगस्ट क्रांती दिन 9 तारखेला या संदर्भात आंदोलन देखील एक मोठं जे आहे ते सर्वपक्षीय होते अशी कानावर माहिती येते. आपली या सगळ्या अनुषंगाने काय भूमिका आहे? मला दुसरं काही माहिती नाही, परंतु नाशिक पुणे रेल्वे जी आहे ती जास्तीत जास्त लवकर झाली पाहिजे आणि कमीत कमी वेळेमध्ये हा प्रवास संपला पाहिजे अशा रीतीने त्या रेल्वे मार्गाची आखणी व्हायला पाहिजे. चंद्रकांत पाटील असं म्हणतायत की देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देवी शक्ती आहे, कसं ते या गोष्टीवर? त्यांना विचारा ना, मला काय माहिती आता. एक आहे की देवेंद्र फडणवीस जे अतिशय हुशार आहेत, त्यांचा अभ्यास आहे, ग्रास्पिंग पॉवर त्यांची फार चांगली आहे आणि कुठलाही विषय जो आहे हा त्यांना विचारला तर ताबडतोब त्याचं विस्तृत उत्तर देण्याइतपत ज्ञान त्यांच्याकडे आहे. एक आणि अतिशय उत्तम मुख्यमंत्री म्हणून आपल्याला त्यांची सध्याच्या राजकारणामध्ये निश्चितपणे जे आहे गणना करता येईल. खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला पाहायला मिळतो. शहापूरमध्ये जे परवा भिवंडीमधला जो अपघात झाला त्यातून जे वाचवलेले TDRFचे जे जवान होते ते आता खड्ड्यामुळे मृत्यू झाला आहे अशी घटना समोर आली शहापूरमध्ये. तसं संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. पाऊस पडतोय खरं आहे, पण मध्ये मध्ये तो उघडतो सुद्धा आणि पाऊस ज्या वेळेला उघडतो त्यावेळेला आता अनेक गोष्टी आलेल्या आहेत. पडलेला खड्डा जो आहे तो व्यवस्थित सुकवणं, त्याच्यासाठी सुद्धा आता काही मिळालेल्या आहेत आपल्याकडे, काही गोष्टी आलेल्या आहेत की जेणेकरून तो खड्डा जो आहे तो तिथल्या, कारण डांबर आणि पाणी यांचं जे दुश्मनी आहे त्यामुळे जर परत डांबर टाकायचं असेल तर तो स्वच्छ करणं गरजेचं आहे. आणि खड्डे बुजवताना हे पूर्णपणे असे चौकोनी करून, जर तो असं वाकडा तिकडा असा असतो त्याला व्यवस्थित चौकोन करून थोडा खोल करून त्याच्यामध्ये जर हे जे आहे ॲस्फाल्ट कोल्ड मिक्स व्यवस्थित जर दाबलं तर तो खड्डा परत उखडणार नाही. परंतु आता अलीकडे काय जसा खड्डा आहे तसं त्याच्यात टाकून देतात, ते अजिबात आहे. खड्डे भरण्याचं हे शास्त्र नाही. खड्डे भरण्याचं शास्त्र हेच आहे की जिथे खड्डा झाला असेल तिथे व्यवस्थित चौकोन करणं, तो थोडासा खोल करणं आणि मग त्याच्यामध्ये दाबणं, म्हणजे मग ते तो जे काही मटेरियल असतं ते असं परत बाहेर येत नाही, व्यवस्थित राहतं. पण आजकाल काय जे आपलं खड्डे भरतात, भरला खड्डे आणि ते परत ते असे निघून जातात. याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण आहे ते वाढत चाललेलं आहे असंच कुठेतरी दिसतं. कारण नाशिकमध्ये 4 असतील, आता हा एक मृत्यू आत्ताच झालेली घटना आहे. त्यामुळे खड्ड्यामुळे मृत्यू होतं, अधिकारी लक्ष देत नाही असं म्हणायचं का? नाही, अधिकाऱ्यांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे या गोष्टीकडे. आणि मी सांगतो त्याप्रमाणे जे आहे हे खड्डे भरायला तिथल्या लोकांनी, अधिकाऱ्यांनी, त्या कॉन्ट्रॅक्टर वगैरे असेल त्यांना सांगितलं पाहिजे. नाशिक पाठोपाठ रायगडमधील देखील पालकमंत्री पदाचा पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. भरत मंत्री म्हणतात की अंदर की बात आहे, फिक्स झालेले फक्त घोषणा बाकी आहे. ठीक आहे, मला काही कल्पना नाही. सर, मधल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकीय सल्लागार म्हणून प्रशांत किशोर यांची नियुक्ती झाली अशी चर्चा सुरू झाली होती. मला वाटतं आज बिहारमध्ये निवडणूक होती आणि या निवडणुकीत सुरुवातीपासूनच प्रशांत किशोर हे आघाडीवर आहेत. 8-9 राऊंड झालं, 4,500 मतांना पुढे आहेत. असं नाही की मतदारसंघ हा जरा मोठा असतो. काही भागामध्ये एखाद्या पक्षाचं प्राबल्य असतं, दुसऱ्या भागामध्ये दुसऱ्या पक्षाचं प्राबल्य असतं. त्यामुळे पूर्ण जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत त्याच्यावर काही प्रतिक्रिया देणं बरोबर नाही. थँक्यू सर. सर, एक प्रश्न होता फक्त. मुंबई महापालिकेतील एक माहिती समोर आलेली आहे. 207 आरोपी आणि 112 म्हणजे ज्यांच्यावरती आरोप झालेले आहेत तसे 207 आरोपी आहेत, त्यातले 112 अजूनही सेवेत दिसून येतात BMCच्या. कशा प्रकारे मी वाचलं नाही, मला काही माहीत नाही. तुम्ही मुंबईचं मेयर होता, ते गाड्यांची एवढी खरेदी वगैरे खरंच गरजेची असते का की लक्झरियस एक मिनिट, काय बोलतात? मुंबई महापालिकेमध्ये नव्यानं गाड्या घ्या अशा स्वरूपाची मागणी सत्ताधारी विरोधक दोन्ही बाजूने. आणि कुठल्या गाड्या? स्कॉर्पिओ आता सध्या आहे, त्याच्याऐवजी इनोवा क्रिस्टा हवी.
कोणासाठी? नाही, महापौर आहेत, उपमहापौर आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, वेगवेगळ्या समित्यांचे अध्यक्ष आहेत, त्यांना स्कॉर्पिओ गाडी आहे त्याच्याऐवजी सध्याच्या अद्यावत इनोव्हा क्रेस्टा घ्या म्हणून प्रस्ताव आलेला आहे, तो मंजुरी केली. नाही, त्याच्यात मुद्दा असा आहे की ज्या आता गाड्या घेतल्या आहेत ना स्कॉर्पिओ, ते 4 महिन्यांपूर्वी घेतल्या. म्हणजे महापालिकेचे आहेत पैसे म्हणून अशा स्वरूपात उघडायचे. अहो, तुम्ही महापालिकेचे इतके दिवस महापौर होतात, मुंबईत तुम्ही काम केलंय. ठीक आहे. आता पूर्वीचं काय अँबॅसेडरच सगळे घेत होते, हिंदुस्तान सगळ्या अँबॅसेडर असायच्या. आता हे अनेक नवीन गाड्या आलेल्या आहेत, परंतु जर नुकत्याच जर त्या गाड्या घेतल्या असतील तर थोडे दिवस वापरून थोड्या दिवसानंतर निर्णय घ्या. महायुतीमध्ये शिंदेची शिवसेना तुम्ही आणि भाजप एकत्र आहे. गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे प्रचंड वाद होतात, कारण नवी मुंबईत थेट त्यांनी सांगितलं शिंदे की माझ्या नादाला लागाल तर याद नका म्हणून. इतक्या विकोपाला कसा वाद मित्रपक्षांमध्ये जातो? आता मला काय वाचलं ते, पण मुख्यमंत्री त्याच्यात पाहतील काय करायचं. शेवटी ह्या राज्याचे आणि आमच्या सगळ्यांचे प्रमुख ते आहे, आणि असले वाद जर असेल तर ते निश्चितपणे लक्ष घालून ते मिटवतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.